रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचं घर जर तुम्ही बघितलं, बाल्कनीतनं जर वरती बघितलं तर मात्र आकाश दिसतंय. कारण मुंबई किंवा ठाणे ह्या एरियात जर आपण आलो तर कधी मोकळा आकाश बघायला आपल्याला मिळत नाही. कारण आपण नेहमी गर्दीच बघतो, नेहमी बंदिस्तच राहिल्यासारखं. इथं मात्र तसं बंदिस्त नसणार आहे. इथं तुम्हाला असं मोकळं ढाकळं आहे. बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीची हवा येते. आणि बाल्कनीतनं जर बघितलं तर भगवंताचं मंदिर तुम्हाला दिसतं, लहान मुलं खेळताना तुम्हाला दिसतात. तुमचं बास्केटबॉल ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकी इथं तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे मिळणार. गर्दी तुम्ही बघू शकता. 1, 2, 3 आणि 4 अशा वेगवेगळ्या 4 बिल्डिंग्स आहेत. पण खाली जर लोक बघितलं तुम्हाला लोकच दिसत नाहीत, खाली लोकच दिसत नाही. कारण की हे खरं बनवलेलं जे आहे ना ते थोडं लक्झरी टाईप बनवलेलं आहे, रिसॉर्ट लिव्हिंग टाईप बनवलेलं आहे. लंडन लंडनसारखं बिल्डिंग्स असणार आहेत. ती खूप मोठ्या हाय राईज बिल्डिंग नाहीत, पण खालच्या खाली जातात. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ॲम्युनिटीज मात्र एक नंबरच्या आहेत. आता इथे युटिलाइज जे केलेली आहे जागा, आता तिथं जर तुम्ही ते निळं शेड बघितलं पाठीमागे, हिरवं शेड, ते हिरव्या शेडच्या खाली तसं बघितलं तर एवढी मोठी जिम आहे. पण त्याच्यावरती पण त्यांनी टर्फ बनवलेलं आहे की मुलांना म्हणा खेळायला यायला त्याला. कारण की ह्या त्या पद्धतीचं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ठाणा स्टेशनपासून साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती लोढा आमाराच्या जस्ट अपोजिटलाच हे कॉम्प्लेक्स आहे. आणि इथेच हा अशा पद्धतीचा एक मोठ्या बाल्कनीचा फ्लॅट आहे. तुम्ही बाल्कनीसुद्धा बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त अशी तुमची बाल्कनी आहे. राहिला प्रश्न फ्लॅटचा, तर हा फ्लॅट 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 2050 निव्वळ कार्पेट असणारा आणि 3 तुम्हाला कार पार्किंग मिळणार आहे ह्या फ्लॅटमध्ये. आणि इथं विशेष म्हणजे ह्या बिल्डिंगला OC, CC सगळं काही तुम्हाला एकदम नेट अँड क्लीन आहे. कोणत्याही बँकेकडनं तुम्ही लोन घेऊन हा फ्लॅट विकत घेऊ शकता. फ्लॅटच्या बाल्कनीतनं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खरं व्ह्यू मिळतो. ठाणा स्टेशनपासून पण जवळ असणारा हा फ्लॅट असणार आहे. आणि जर निव्वळ तुमचा हा जर हॉल तुम्ही बघितला तर 1 नंबर हॉल आहे. कारण जो हॉलची साईज तुमची आहे ती 400 फूट तर तुमचा हॉलच आहे. 400 फूटचा हॉल तुम्हाला मिळणार आहे, कारण हा 4 BHKचा फ्लॅट आहे. आणि जर तुम्ही बघितलं 2 AC ऑलरेडी तुम्हाला तुमच्या फ्लॅटमध्ये लावलेला. दरवाजा बंद होतो, हवा आणि उजेड इतक्या चांगल्या पद्धतीचा आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही घराच्या ह्या साईडला येणार आहात, जर तुम्ही बघितलं तुमचं हे तुमचं व्यक्त घर आहे. घराच्या बाहेर जाताना हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे. नॉर्थला जर तुम्ही बाहेर आलात तर तुमच्या ह्या साईडला परत तुमचं सर्वंट रूम खरं दिलं गेलेलं असणार आहे. तुमचं इथे जर तुम्ही कामगार कोणी ठेवणार असेल तर तुमचं कामगार इथं मस्तपैकी चांगल्या पद्धतीस त्याला जागा दिली गेलेली असणार. आणि इकडे किंवा वॉशरूम बाथरूम त्या विचारायला दिले गेलेलं असणार आहे. जर तुम्हाला ड्रायव्हर ठेवायचं तर ड्रायव्हरसाठी किंवा तुमच्या घरात कोणी कामगार असेल तर त्याच्यासाठी हे वेगळा स्पेशल रूम खरं इकडं बनवल्या गेलेला असणार आहे. अशा पद्धतीचा समोर जर बघितलं तर 2 घरं आहेत, पण तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. तुमच्या घराच्या शेजारी जर बघितलं तर 1 आणि 2 अशी लिफ्ट असणार आहे. इकडे परत तुम्हाला बाकी कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी लिफ्ट तुम्हाला इकडं पण दिले गेलेले असणार आहे. सुंदर खरं लय हाय राईज बिल्डिंग नाही, ग्राउंड प्लस तशी जर बघितली तर 7-8 माळ्याचीच बिल्डिंग आहे. आणि अशा पद्धतीचं मात्र एक फ्लॅट आपल्याकडे इथे उपलब्ध असणार आहे. तुमच्या घराच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही इन करता एवढी मोठी तुमची अशी जागा आहे. जागेच्या जर पुढे आलात तर तुम्ही इथे तुमचं ऑफिस म्हटलं तरी सेटअप लावू शकता. ऑफिस सेटअप म्हणजे घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वाटतंय की आपल्याला ऑफिस पाहिजे तर तुमचं ऑफिस बनवा, किंवा तुम्हाला इथं मंदिर बनवायचं तर मंदिर बनवा. तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे काही करू शकता. खरं इथे एक AC ह्याच्यात पण लागल्या गेलेला तुम्हाला मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं किचन असणार आहे. तत्पूर्वी किचनच्या ह्या साईडला जर आला तर स्टोर रूमसुद्धा बनवले गेलेलं असणार आहे, किंवा तुम्हाला तुमचे प्रमाणे काय करायचं ते तुम्ही करू शकता. 2050 कार्पेट म्हणलं तुम्ही समजू शकता किती मोठं आणि किती चांगलं मस्त घर असणार आहे. 2 साईडला प्लॅटफॉर्म आहे. ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे, अधिक इकडे ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म. असं मस्त आणि मोठं चांगल्या पद्धतीचं तुम्हाला असं मोठं किचन मिळतं. किचनच्या ह्या साईडला तुम्ही आलात तुम्हाला ही एक ड्राय बाल्कनी दिली गेलेली. इथं तुमचे कपडे सुकवणे, मशीन ठेवणे ह्या सगळ्या प्रकार तुमचा ह्या साईडला पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा मोठा नक्की होऊ शकतं. ह्या इथं जरी आपण आलो तर इथं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीची हवा येते. हा 4 BHKचा फ्लॅट आहे. तसं बघितलं तर 4.5 म्हटलं तरी चालेल, पण 4च तुम्ही पकडा. इथे तसं जर बघितलं तर हा खरा मोठा फ्लॅट आहे, खूप मोठा फ्लॅट असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये ह्या साईडला येतो, तुम्हाला मी ते हॉल तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे. आणि इन केल्यानंतर तुमचं ह्या साईडला जर तुम्ही आला तिथं खरी मंदिराची जागा असणार आहे. म्हणजे तुमचं ह्या साईडला मंदिर दिलेलं आहे. ह्या घरामध्ये हवा प्रचंड आहे, कारण की याच्या सगळ्या खिडक्या ज्या आहेत ते पश्चिम दिशेला असल्या कारणाने तुम्हाला ह्या घरामध्ये खूप हवा येते. नंतर तुम्ही इकडे आलात तर इकडे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला हा तुमचा एक बेडरूम येतो. ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर इथं मस्त असं चांगल्या पद्धतशीर तुम्ही ती वॉकिंग वॉर्डरोब वगैरे सगळं बनवू शकता. नंतर तुम्हाला इथे मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या कंपनीचं
प्लंबिंग वर्क करून डनअप म्हणजे सगळं रेडीच आहे. तुम्हाला इथे येऊन काय करायची गरज नाही, पैसे द्यायचं राहिला, नक्की येऊ शकता. त्याच्यानंतर हे तुमचं बेडरूम आहे. हे बेडरूम पण खूप उजेड आणि वारं ह्या बेडरूमला खूप चांगल्या पद्धतीचं आहे. कारण की इकडे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला समोर जर बघितलं तर तुम्हाला एकदम दोस्ती वेस्ट काउंटी दिसतं, किंवा आता हे सगळं इकडनं जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला येऊरचा डोंगर वगैरे, समजा बाकीचे हिरानंदाने मॅडोज वगैरे, दोस्ती इम्पिरिया, हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. इकडे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी मोठी आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा पण उपलब्ध असणार आहे. एक AC याच्यामध्ये पण तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे. पहिला बेडरूम, आपण एक किचन बघितलं, पहिला बेडरूम बघितला. पुढं आल्यानंतर जर तुम्ही पुढे आला तर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला मिळणार आहे, जे हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असणार आहे. मात्र हे तसं बघितलं ते कॉमन असणार आहे, म्हणजे ह्याच्यात असं वेगळं नाही, हे कॉमन वॉशरूम, बाथरूम तुम्हाला ह्या साईडला मिळणार आहे. आणि जस्ट त्याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक कॉमन बेडरूमसुद्धा मिळणार आहे. ह्या कॉमन बेडरूममध्ये पण उजेड आणि वारं खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला जाणवेल. ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला पण तुम्हाला बघायला मिळते वारं खूप चांगल्या पद्धतीचं इकडनं मिळेल. पश्चिम दिशेला खिडकीच्या असल्या कारणानं तुम्हाला वारं ह्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे. परत तुम्ही इथे जर आला तिथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी आणि आधी एक AC पण लावून दिलेला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला 4 BHKचा फ्लॅट असणार आहे. जे मंडळी जर तुम्ही परत मधल्या जर पॅसेज बघितलं तर हाही खूप मोठा पॅसेज तुम्हाला इथं मिळतो, हाही मोठा मिळतो. ही जी मोकळी जागा आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापरायला नक्की मिळते. ज्यावेळेला पुढं आपण येतो त्यावेळेला तुम्हाला इथे एक परत बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची साईज पण, ह्याच्यात पण वारं जर बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इकडने क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरी खिडकी असणार, इकडनं वारं उजेड चांगल्या पद्धतीचे. तो अधिक तुम्हाला इथे पण कपाट लावण्यासाठी एक मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा विथ तुम्हाला एक इकडे पण नवा कोरा आणि जाणटाच असणारा डायकिनचा AC पण मिळणार आहे. पुढे आला तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पद्धतशीर चांगलं आणि एक मस्त असं मोठं तुम्हाला चांगलं मिळते. तर जर तुम्ही बघितली त्याची पण साईज जर बघितली तर खरोखर ही पण खूप मोठी नक्की तुम्हाला इकडे ह्या साईडला मिळते. मला असं वाटतं चांगल्या पद्धतीचं आहे. बिल्डिंगला मी सांगितलं त्याप्रमाणे OC आहे, CC आहे, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं काय असं विषय नाही आहे. तुम्ही सगळे पैसे जर दिले तर तुम्ही उद्याची उद्या म्हणलं तरी घराच्या आतला राहायला येऊ शकता. जे मंडळी खूप लक्झरी चांगल्या पद्धतीचं घर बघत असतील, क्वालिटी ह्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार जर करत असतील तर हे प्रोजेक्ट त्या माणसांसाठी खूप सुंदर आहे. ते असणार आहे. बघा आवाज किती, दरवाजा आपटतो एवढी मोठी हवा, कारण मी आता ही खिडकी पण बंद करून ठेवली कारण हा पण दरवाजा आपटणार आहे. तर अशा पद्धतीचं हे घर आहे. नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला हे बेडरूम आहे वेगळं. याच्यात पण जर तुम्ही बघितलं एवढी मोठी जागा आहे. याच्यात परत तुम्ही इकडे ह्या साईडला आला तर ह्या बेडरूममध्ये इकडे जर तुम्ही बघितलं तिथं मोठी कपाटासाठी जागा. इथं ऑलरेडी एक कपाट इकडे ह्या साईडला लावा, आधी ह्या साईडला एक कपाट लावा. म्हणजे इथे पण तुम्ही जर बघितलं एवढी मोठी जागा आहे. आणि त्याच्यानंतर मग मात्र इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं असणार आहे. आणि याच्यात तुमचं जर विशेष म्हटलं तर आपल्याला एक मस्तपैकी हे असलं बाथटब तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे एवढा मोठा एवढं मोठं बेडरूम असणार आहे की ह्याच्यामध्ये बाथटब सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर जे मंडळी असं मोठं काहीतरी बघणार आहे, आता हे इथं राहणारे लोक जरी तुम्ही विचार केला तर इथं राहणारे लोक पण सगळ्या त्याच क्वालिटीचे आहेत. सगळे पद्धतशीर आणि चांगले, सगळे मालदार पार्ट्या म्हटलं तरी चालेल. आता ह्या साईडला जर तुम्ही बघितलं हा पण खूप मोठा बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळतो. आणि विशेष आकर्षण जर म्हटलं तर ह्या फ्लॅटला, ह्या बेडरूमला पण तुम्हाला वेगळी चांगली मोठी अशी प्रशस्त ह्या बेडरूमला बाल्कनी खरं दिल्या गेलेली असणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या बाल्कनीमधून येणार आहात तुम्ही बघू शकता इकडे बघा हे वूड हाऊस अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे बनवलेलं आहे. खाली जर बघितलं तर सुंदर अशी तुमची गार्डन आहे, झाडं झुडं ग्रीनरी. आणि बघा लोकांची वर्दळ पण कमी इथं, म्हणजे लोकांची संख्या, लोक आहेत राहायला पण इथे असे गर्दी नाही आहे, किचकिचाट नाही आहे. सरस पूर्व बघितलं तर मंदिर वगैरे तुम्हाला दिसतं आहे. इकडनं असं मस्त डोंगर तुमचं येवन, तुम्ही जर इकडे लांब बघित बसलं तर येऊरचा डोंगर दिसतोय. सगळे दोस्ती मॅडोज हे सगळंच तुम्हाला पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचे ह्या साईडला सुंदर दिसतंय चांगल्या पद्धतीचा. हा अशा पद्धतीचा हा खरं 4 BHKचा फ्लॅट आहे, जे AC याच्यात पण लागलेला आपल्याला मिळणार आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं तर याच्यात तुम्हाला पार्किंग वगैरे पण चांगल्या पद्धतीची मिळणार आहे. जे लोक अशा पद्धतीचा 4 BHK मोठा कार्पेट म्हणजे लो राईज बिल्डिंग, म्हणजे हाय राईज बिल्डिंग नको बाबा, लो राईज बिल्डिंग हवे आहे त्यांच्यासाठी पार्किंग मोठी पाहिजे, लोक चांगले राहणारे पाहिजेत, अशा मोठ्या पद्धतीचं घर पाहिजे, सगळ्या ॲम्युनिटीज पाहिजे. इथं विशेष आकर्षण अजून एक गोष्टीचं आहे ते म्हणजे असं आहे की इथे लेडीजसाठी पण वेगळा स्विमिंग पूल आहे. म्हणजे मला असं वाटतं की खूप कॉम्प्लेक्स असे असतात की तिथे लेडीज म्हणजे महिलांचा विचार केल्यानंतर पण महिला लोकांसाठी एक महिला आपल्या मुली यांच्यासाठी एक वेगळा स्विमिंग पूल आहे, पुरुषांसाठी वेगळा स्विमिंग पूल आहे, लहान मुलांसाठी वेगळा स्विमिंग पूल आहे. म्हणजे एवढा सगळा विचार करून बारीक सारीक गोष्टींचा विचार करून हे घर बनवलं गेलेलं असणार आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर 2 टर्फ तुम्हाला खेळायला मिळाले, जिम आहे आणि सगळं रेडी. म्हणजे असं नाही की तुम्हाला हे बनवायचं, व्हायचं, करायचं आणि यायचं, हे सगळा रेडी कारभार आहे.
खाली जर तुम्ही बघितलं तर इथे गेस्ट रूम बनवण्याची तयारी आहे. गेस्ट रूम पण तुम्हाला इथे मिळणार आहे. राहिला प्रश्न, हा जो फ्लॅट आहे ना, हा आमच्या इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे. ह्या इन्व्हेस्टरचा हा फ्लॅट सेल करायचा आहे. यांनी आपल्याला सांगितलं की बाबा हे फ्लॅट आपल्याला विकायचं आहे, हा फ्लॅट विकून टाका. तर सध्या इन्व्हेस्टरने ठेवताना याची किंमत जी आहे 5,30,00,000 रुपये, 5,30,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे. 5,30,00,000 फ्लॅट कॉस्ट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन सगळं कारभार त्याच्यामध्ये असणार आहे. आणि मग त्याच्यात पण अजून थोडंफार आपण कमी करणार, पण खूप कमी होणार याची अपेक्षा नाही आहे. थोडंफार कमी करण्याचा आपण इकडेही प्रयत्न करू शकतो. जर कोणी असे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, खूप मोठमोठे पैशावाले लोक आहेत, कोणी असे जे मंडळी आहेत ज्यांना ह्या अशा मोठ्या घराची गरज आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा कोलशेत रोडला एक आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे, जो रेडी टू मूव्ह असणार आहे. पैसे द्यान राहायला या. मी जर त्या कोणत्या बँकेकडनं तुम्हाला लोन इकडे मिळणार, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही आहे. मला असं वाटते अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. मला फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात येईल. असेच आम्ही नवे जुन्याने वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा कार्यक्रम करतो, जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी जात राहाव्यात. तर हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्यातनं सर कोणाला काही गोष्ट पसंत आली तर मग फोन केला तर काही अडचण नाही आहे. आमचे जास्त घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्ही तुमच्या पुढे ताटमाण्याने येत राहू आणि चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवत राहू. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.